हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एक झटपट चविष्ट आणि अगदी सोपं सँडविच. हे नाश्त्यासाठी, तुमच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण सँडविचसाठी चविष्ट बटाट्याचे सारण तयार करून घेऊया. कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल, जिरा, मोहरी तडतडली की बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घेऊयात आणि कढीपत्ता. आता बारीक चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर घालून छान शिजलंय. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. 2-3 मिनटं शिजवून घेऊया त्याला पण. थोडीशी कोथिंबीर त्याला मिक्स करून घेऊ. काजूचे तुकडे हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही पण टाकले तर चालतील. बारीक तुकडे केलेले आहेत. चाट मसाला तुमच्या आवडीनुसार मसाला टाकू शकतात तुम्ही. जिरा पावडर घेतलाय मी इथं. हळद, मसाला आणि त्याला एक मिक्स करून घेऊ छान. आणि चवीपुरते मीठ. त्यानंतर बटाटे 3 उकळलेले मॅश केलेले बटाटे त्याच्यात घालूया आणि मिक्स करूया. आता हे छान एकजीव होईपर्यंत 2-3 मिनटं त्याला परतून घेऊयात. छान मिक्स झालंय ते. आता भरभरून कोथिंबीर आणि त्याला मिक्स करून 2-3 मिनटं वाफ काढून घेऊयात. बघू शकतात एकदम छान तयार झालंय आपलं सारण. आता आपण सँडविच करायला घेऊयात. आता यापासून आपण मस्त सँडविच बनवूयात. चला तर मग बघू. मेयोनीज घेतलंय, चीज घेतलंय, बटर, पनीर आणि सारंग आपलं बटाट्याचं. ब्लेड घ्यायचं आहे, त्याच्यात हलक्या हाताने बटर फिरवून द्यायचं आहे आणि बारीक थर मेयोनीजचा द्यायचा आहे. त्याला बारीक थर लावून घ्यायचा आहे. मी लावते त्या पद्धतीने लावून घ्यायचं. तुम्ही ब्रश किंवा कशानेही लावू शकतात, चम्मचने पण लावू शकतात. छान दोन्ही व्यवस्थित लावले गेले. थोडं बटर टाकलंय त्याच्यात मी आणि बटाट्याचे सारण समान पसरूया. छान दोन्ही ब्रेडवर 2 आपण सँडविच बनवतोय. दोन्ही ब्रेडवर आपण छान पसरवून घेऊयात. दोन्ही समान पसरवून घेतलेत आता छान. आता पनीर किसून त्याच्यात टाकूया आपण. छान किसून घेऊयात दोन्ही सँडविचवर. मला पाणी सुटतंय. आता भरपूर चीज पसरून घेऊयात. त्यामुळे सँडविचची चवच आणखी छान लागते. भरपूर चीज टाकायचं आहे. आता दुसरी ब्रेडची स्लाइड ठेवून सँडविच बंद करूयात.
त्याच्यावर तुम्ही चाट मसाला तुमच्या आवडीनुसार वरती टाकू शकतात. मी ओरिगॅनो टाकते. आता दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवून सँडविच बंद करूया. यानंतर सँडविच टोस्टर किंवा गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. मी इथं तवा घेतला आहे, त्याला बटर लावलं आहे. छान कमी गॅसवर मंद आचेवर त्याला भाजून घेऊयात. दुसरी साईड पलटवायची आहे. त्याच्यामुळे बटर लावायचं, मग दुसरी साईड पलटून घ्यायची आपल्याला. आता छान तूप किंवा बटर, बटर लावलं इथं. आता पलटवून घेऊया. हळूच पलटवायचं नाही, सारंग बाहेर. असं थोडं प्रेस करत राहायचं. छान मस्त सोनेरी रंग आलाय, बघू शकतात तुम्ही. दोन्ही साईडने असं छान भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याला पिझ्झा कटरने किंवा चाकूने कट करू शकतात तुम्ही. माझं पिझ्झा कटर होता, मी कट करून घेतलाय मध्ये. आणि वरून जर तुम्हाला बटर, तुम्ही आवडीनुसार चीज किंवा पनीर वगैरे टाकू शकतात. मी पनीर टाकलं इथं आणि मेयोनीज. पहा, आपला गरमागरम चीजी आणि खूपच टेस्टी सँडविच तयार आहे. टमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत याचा आनंद घ्या. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असाच चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.